प्रेस्तलाव प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. पुन्हा एकदा देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देवाचं गौरव करावं, देवाच्या नावाला आपण उंच करावं आणि देव बाप्पाचा आज आपल्यासाठी काय निरोप आहे, काय त्याच्या मनामध्ये आज तुमच्यासाठी सांगण्याची त्याची तयारी आहे, ते आपल्याला जेव्हा तो बोलायला लागेल तेव्हा कळणार आहे. सेवकाने पण थोडी बहुत तयारी केलेली आहे, परंतु जितकी मी तयारी केलेली आहे त्याच्या कैपटीमध्ये पवित्र आत्म्याने आज तुमच्यासाठी जे सांगायचं आहे ते रेडी पवित्र आत्मा आहे. फक्त पवित्र आत्मा आपली प्रतीक्षा करत आहे की मला बोलण्याची संधी माझ्या सेवकाच्या मुखातून कधी मिळणार आहे. या भक्तीची सुरुवात आपण प्रार्थने करूया आणि आज समीक्षा आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करील. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सदीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी याचे उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. आज आम्ही जे वचन ऐकणार आहोत ते तो आशीर्वादित कर बाप्पा. पालक साहेबांना संदेश सांगताना तू त्यांच्या पाठीशी उभा राहा बाप्पा. बाप्पा त्यांचं जसं येणं आशीर्वादित केलंस तसं जाणंही कर बाप्पा. इथे बसल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव बाप्पा. तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिथे मी आहे बाप्पा. आम्हाला विश्वास आहे की तू इथे उपस्थित आहेस. ही छोटीशी प्रार्थना दाना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात म्हणतोय, आमेन. प्रियांनो, बायबलमध्ये देव बाप्पाच्या आत्म्याने आणि प्रभूने 12 शिष्यांना सर्वात मोठी जागा दिली. इतकी मोठी जागा दिली की देवापेक्षा थोडीशी ते खालच्या पातळीला देव बाप्पाने ठेवली. कारण देवाची बरोबरी कुणीही करू शकत नाही. देवाच्या बरोबर कोणालाही आपली महानता प्रगट करता येणार नाही. देव हा सर्वोच्च परमस्थानी आहे आणि त्याच्या खाली आपण आहोत. प्रियांनो, सैतानाने ही तर बात प्रभू समोर नाकारली होती. तो पण प्रभूच्या समान होण्याचा त्याने दावा केला, म्हणून प्रभूने त्याला आपल्या राज्यातून काढून टाकलं. पण शिष्यांकडून प्रभूला माहित होतं मला महान कार्य करायचं आहे. प्रियांनो, शिष्य जर नसते ना तर प्रभूला दुसऱ्या योजनेने आपलं वचन आपल्या लोकांपर्यंत आणि पूर्ण पृथ्वीवर पाठवण्याची नवीन योजना बनवावी लागली असती. परंतु देव बाप्पाने 12 शिष्यांची निवड अगोदरच करून ठेवली होती. पण योग्य समयामध्ये प्रत्येकाला त्यांनी पाचारण केलं आणि ज्यांना पाचारण झालं त्यांनी प्रभूचा इन्कार केला नाही आणि ते प्रभूशी प्रामाणिकपणे, नम्रतेने आणि सरळतेने चालण्याची त्यांनी प्रभू समोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. म्हणून प्रभूने पण त्यांना चिन्ह चमत्कार करण्याचं दान, त्यांच्या मुखातून जे काही शब्द बाहेर निघतील त्या शब्दाप्रमाणे सर्व कृती होण्याची देव बाप्पाने त्यांच्यामध्ये पावर ठेवला. एक जादूगाराला पेत्राने म्हटला, तुझी विद्या आणि तू याच्याबरोबर नष्ट हो, निघून जा. आणि तसंच झालं. प्रियांनो, शिष्य कधीही कोणत्याही मोहाला बळी पडले नाही. परंतु सैतानाची या 12 शिष्यांवर नेहमी नजर असायची. जिथं शिष्य जरासा चुकलेला सैतानाला दिसला
तिथं शिष्यांना तो पकडायचा आणि तिथूनच शिष्यांमध्ये देवाच्या विरोधात कार्य करण्याची प्रक्रिया सैतान सुरू करायचा, असं बायबलमध्ये एका ठिकाणी देण्यात आलेलं आहे. इतके महान 12 शिष्य होते, पण 12 शिष्यातल्या एका जणाला सैतानाने एकदा आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रभूने त्या सैतानाच्या जाळ्यातून त्या शिष्याला बाहेर काढलं. पण बाहेर काढताना प्रभूला जो शब्द त्या शिष्यासाठी वापरावा लागला, त्या शब्दाचा अर्थ काही विश्वासणाऱ्या ब्रदरांना, काही सेविकांना आणि काही सेवकांना तो शब्द समजलेला नाही. प्रियांनो, मी नेहमी सांगत आलेलो आहे प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने, आणि आज पण सांगत आहे, देवाचं वचन तुम्ही आपल्या बुद्धीने कधीही समजून सांगू शकत नाही. तुम्ही कितीही ज्ञानी असले, तुम्हाला कितीही विद्या अवगत असली, तुम्ही आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने देवाचं वचन कधीही कोठेच प्रगट करू शकत नाही. आत्मा जर तुमच्या बरोबर असेल तर आत्म्याला जसं ते वचन आपल्या प्रियजनांना सांगायचं असेल, त्या प्रकारे पवित्र आत्मा ते वचन आपल्या प्रियजनांना चर्चमध्ये, हाऊस प्रेयरमध्ये समजून सांगायला समर्थ आहे. आणि प्रियांनो, सैतानाची सर्वात मोठी नजर कोणाकडे होती माहिती का? सैतानाला हे अवगत होतं की देवाचं वचन पूर्ण पृथ्वीभर कोण अस्तित्वात आणण्यासाठी प्रभूने कोणाची निवड केलेली आहे. सैतानाला माहित नव्हतं असं नाही प्रियांनो, सैतानाला माहित होतं की जगामध्ये देवाची खरी सुवार्ता सांगण्यासाठी देव बाप कोणाचा उपयोग करणार आहे, म्हणून सैतानाने त्यालाच पकडलं. कोणाला पकडलं ते आपण वचनातून पाहूया. काढूया मत्तई शुभवर्तमान 16वा अध्याय 23वा वचन. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. बघा प्रियांनो, इतका महान शिष्य देव बाप्पाचा एक ठिकाणी चुकला. का बरं चुकला? चुकण्याचं कारण काय आहे? आणि येशू ख्रिस्ताला अरे सैताना हा शब्द वापरण्याची आवश्यकता का पडली? 21-22 वचनामध्ये त्याचं कारण दिलेलं आहे. 21-22 त्याचा अध्याय. तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेत जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याला निषेध करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. पेत्राने जी प्रक्रिया येशू ख्रिस्ताला करण्यासाठी पित्याने पाठवलं होतं, त्या प्रक्रियेला पेत्र आडवा येण्याचा प्रयत्न करायला लागलेला होता. जर येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर आमच्यासाठी प्राण दिला नसता तर आम्ही पाप मुक्त आज झालो असतो का? पापाची क्षमा आम्हाला आज मिळाली असती का? पापाची क्षमा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. प्रियांनो, पेत्र त्या ठिकाणी म्हणला, आपण असे करणारच नाही किंवा होणारच नाही. लावून येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी पेत्र बोलला, आणि पेत्राला बोलताना ती भाषा
समजली नाही, कारण पेत्र बुद्धीच्या आकलनाने बोलत होता की जो प्रभू इतका कणवाळू आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, जो सर्वांवर आशीर्वाद देण्याची नेहमी इच्छा ठेवतो, त्या प्रभूवर अशा प्रकारचे हाल, अपेष्टा, निंदा, छळ यावी ही पेत्राने आपल्या बुद्धीच्या प्रेरणेने, आकलनेने हे उद्गार येशूला काढले. परंतु येशू ख्रिस्ताला हे उद्गार सैतानाच्या मोहपाशाचे जाळे आहेत हे ताबडतोब येशूला कळलं. म्हणून येशू ख्रिस्ताने पेत्राला सैतान म्हटलेलं नाही. पेत्रामध्ये जो वाईट विचार आला होता त्या वाईट विचाराला सैतान म्हटला प्रभू. कधी कधी आम्हाला वचन समजलं नाही ना, आम्ही अरे प्रभू बघा ना, पेत्राला म्हणला अरे सैताना मजकडून निघून जा, कारण तू माझ्यासाठी अडखळण आहेस आणि देवाच्या राज्याच्या गोष्टीसाठी तू माझ्या समोर अडथळा आणत आहेस. अशी आमची बुद्धी आम्हाला कधी कधी शिकवायला लागते. मी देखील प्रियांनो या वचनाविषयी जेव्हा मी सेवक नव्हतो तेव्हा मी पण अडखळलो होतो. अरे इतका चांगला शिष्य पेत्र जो प्रभूच्या आदेशाने पाण्यावर चालला, त्या शिष्याला येशू ख्रिस्त सैतान कस काय म्हणला? त्याला सैतानाचं नाव प्रभूंनी का दिलं? कारण प्रियांनो आम्ही बुद्धीने जर वचनाला समजून घेण्याचा प्रयत्न केला ना, आमची बुद्धी जे आत्म्याला सांगायचं आहे ते आमची बुद्धी कधीही आम्हाला प्रगट करणार नाही. जर आत्म्याची भाषा बुद्धीने प्रगट केली प्रियांनो, तर मग आत्म्याला वचन सांगायची गरजच उरणार नाही. मग दुसरे पेत्र पहिला अध्याय 21व्या वचनात जे सांगितलंय की संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, हे वचन त्या ठिकाणी प्रभूला काढून टाकावं लागलं असतं. प्रियांनो, देवाचा संदेश देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही सांगू शकत नाही. कितीही ज्ञानी व्यक्ती असू द्या, कितीही त्याला विद्या अवगत असू द्या, कितीही त्याचं पवित्र शास्त्र पाठ असू द्या, पण त्याला वचन सांगताना आत्म्याचीच मदत घ्यावी लागेल. जर त्याने आत्म्याची मदत घेतली नाही, त्याला वचन नीट सांगता येणारच नाही. तो फार वेळ एका शब्दाला बोलू शकणार नाही. प्रियांनो, माझ्या संदेशामध्ये मला अनुभव आहे आणि मी स्वतः त्या गोष्टीला साक्षीदार आहे की एका वचनातून देवबाप माझ्याशी कधी कधी 1 घंटा 26 मिनिटापर्यंत बोलण्याची देव बाप्पांनी तयारी दाखवलेली आहे. आणि तशा प्रकारचे संदेश युट्यूबला आजही माझे आहेत. 330 पेक्षा अधिक संदेश माझे सध्या युट्यूबला चाललेत प्रियांनो. जे कोणी माझ्या नावाला सबस्क्राईब करत आहे त्यांना माझे सगळ्या संदेशाची डिटेल लिस्ट त्यांच्या समोर उपलब्ध होत आहे. प्रियांनो, त्याच्यामध्ये निरनिराळ्या विषयामध्ये देव बाप बोललेला आहे. सांगा, जर मी बुद्धीने हे संदेश सांगायचं ठरवला असतं, 330 संदेश मला सांगता आले असते का? माझी बुद्धी इतकी सामर्थ्यशाली होऊ शकली असते का की 330 संदेश सांगण्यापर्यंत मी देवाच्या वचनाचा उपयोग आपल्या बुद्धीने केला असता का? प्रियांनो, पवित्र आत्म्याशिवाय कोणालाही हे करणं शक्य नाही. म्हणून प्रियांनो, सेवकाजवळ जर देवाचा आत्मा आहे तरच त्याच्या जवळ सेवा आहे. त्याच्याजवळ पवित्र आत्मा नाही, त्याच्याजवळ आत्म्याची सेवा नाही. आणि आत्म्याची जिथं सेवा नसते प्रियांनो, तिथं देवबाप आपली इच्छा कधीही प्रगट करत नाही. जिथं आत्म्याची इच्छा
प्रगट करण्यासाठी आत्मसेवकामध्ये उतरतो, तिथंच देवबाप आपल्या वचनातून आपल्या विश्वासणाऱ्यांशी बोलतो. आणि त्याचं प्रमाण काय आहे माहितीये का प्रियांनो? कमीत कमी बोलणारा सेवक 1 घंट्यापर्यंत बोलतोच. कुणी 1 घंट्याच्या वर पण जातो, तो भाग वेगळा आहे. पवित्र आत्म्याला जर अधिक बोलण्याची अपेक्षा असली तर सेवक पवित्र आत्म्याच्या बोलण्याला कधीही इन्कार मध्ये आणत नाही. आणि जोपर्यंत पवित्र आत्मा बोलत राहील तोपर्यंत सेवक बोलताना आम्हाला दिसतो. पण या ठिकाणी जे चित्र आहे प्रियांनो, ते चित्र जरा वेगळं आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्ताला ज्या कार्यासाठी प्रभूंनी पाठवलं होतं, पेत्र ते कार्य होऊ नये यासाठी प्रभूला बोलत होता की तुम्ही या प्रक्रियेमध्ये जाऊच नाही, तुमच्याकडून असं होऊच नाही, तुम्ही हे करूच नाही. अशा तऱ्हेचे उदाहरण त्याने एका शब्दामध्ये प्रभू समोर प्रगट केले. आणि पेत्राला क्षणभर वाटत पण असेल की माझ्या मनात जे विचार आले ते विचार प्रभू मान्य करेल. परंतु प्रभूला पेत्राचं बोलणं ताबडतोब समजलं की हा कुठून बोलत आहे आणि जे शब्द तो उच्चारित आहे त्या शब्दामाग कोणाची इच्छा आणि कोणाचं काय कारस्थान आहे हे प्रभूंनी ओळखलं. म्हणून प्रभू म्हणला, अरे सैताना, तू माझ्यासाठी अडखळ नाहीस, माझ्या पुढून निघून जा. आणि सैतान पेत्रामधून ताबडतोब निघून गेला. प्रियांनो, तिथं पुढं वाचनात तसे संदर्भ दिलेले नाही पवित्र आत्म्याने. काही गोष्टी पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी गुप्त ठेवलेल्या आहेत. तत्क्षणी पेत्रामधून जो दुष्ट आत्मा होता, प्रभूच्या कार्याला अडखळण आणणारा, तो निघून गेला. आणि पेत्राने आपली चूक त्या ठिकाणी कबूल केली असेल याचं वर्णन बायबल आम्हाला सांगत नाही. प्रियांनो, प्रभू मध्ये जर आम्हाला व्यवस्थित चालायचं असेल तर 2 गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रामुख्याने सांभाळणं गरजेचं आहे. तशा तर पुष्कळ गोष्टी आहेत प्रियांनो, परंतु जेव्हा मी देवाच्या सानिध्यात बसलो या वचनाला घेऊन, तेव्हा पवित्र आत्म्याने मला 2 गोष्टीकडे माझं लक्ष केंद्रित केलं. आणि त्याच 2 गोष्टी मी माझ्या संदेशाचे आधारस्तंभ मान्य करून त्या प्रकारे संदेशाची पुढील तयारी केलेली आहे. तर पहिलं वचन बघूया. कोणते 2 वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये या सैतान या शब्दाला आमच्यापासून दूर ठेवण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे त्याचा पहिला शब्द काढूया. लूकाकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 15वं वचन. आणखी त्याने त्यास म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कोणाला पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. बघा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने पुढील गोष्टी आपल्या विश्वासणाऱ्यांना या वचनाच्या समजाव्या. अरे सैताना, किती धूर्त सैतान आहे, इतके येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने पवित्र झालेले शिष्य त्यांना तो पकडण्यास माघार त्यांनी घेतली नाही. तर तुमची आमची काय स्थिती आहे हो? तुमची आमची सैतानासमोर काय अवस्था आहे, काय स्थिती आहे? म्हणून आमची स्थिती मजबूत व्हावी यासाठी देव बाप्पाने पहिलं कारण सांगितलेलं आहे की आम्ही सर्व प्रकारच्या लोभापासून आपल्या जीवनाला सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रियांनो, लोभ अनेक प्रकारचे असतात. लोभाला जितकं आम्ही सांगत जाऊ पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तेवढे लोभ पवित्र आत्मा सांगत जाईल. पण देव बाप्पाने प्रमुख लोभ सांगितलंय त्याच वचनामध्ये
की धन संपत्ती हे तुमचं सर्व काही होऊ शकत नाही. का बरं देव बाप्पाने धन संपत्तीचा त्या ठिकाणी वापर केला? कारण धन संपत्तीमुळं अनेक जण प्रभूच्या गौरवापासून, प्रभूच्या वचनापासून, प्रभूच्या सामर्थ्यापासून दूर होण्याची माघार घेणार नाही. म्हणून तिथं तसा शब्द प्रभूच्या आत्म्याने ठेवला. परत वाजवाळा ते वचन 15. आणखी त्याने त्यास म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कोणाला पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. बघा, पुष्कळ संपत्ती जर एखाद्या जवळ आहे ना, त्याला वाटतं माझ्यासारखा माझ्यासारखा कुणीच नाही. पण देवाचं वचन त्या ठिकाणी सांगत आहे की संपत्ती तुझं जीवन कधीच होऊ शकणार नाही. तुला माझ्याकडे लक्ष द्यावंच लागेल, माझं ऐकावंच लागेल, मी सांगण्याप्रमाणे तुला करावंच लागेल, तरच तू माझ्या बरोबर राहू शकतो आणि तू माझा खरा शिष्य होऊ शकतो. जर तू ही प्रक्रिया केली नाही धनाच्या लोभापायी, तर तू माझ्यासाठी योग्य नाही. यांनो, आम्ही कधीही आमच्या भावी जीवनामध्ये प्रभूला आम्ही अयोग्य सिद्ध होतो असं वर्तन आम्ही करू नये. आम्ही प्रभूला योग्य सदैव असू असं वर्तन ठेवण्याची आपल्या जीवनामध्ये प्रक्रिया ठेवा. आणि प्रभू समोर आम्हाला अयोग्य करण्यास कधी कधी ही संपत्ती आम्हाला लोभामध्ये, मोहामध्ये टाकण्यास समर्थ होऊ शकते. म्हणून तिथं धनसंपत्तीचा देव बाप्पाने उच्चारण केलेला आहे. देव बाप ज्या पण शब्दाचं उच्चारण ज्या कारणासाठी ठेवतो ते कारण पवित्र आत्म्याशिवाय कोणाला सांगता येणार नाही. आमची बुद्धी इतकं फोडून सांगू शकणार नाही धनसंपत्तीचं महत्वाचं कारण. पण पवित्र आत्म्याला समजतं माझ्या विश्वासणाऱ्याला कोणत्या हद्दीपर्यंत या वचनाला समजून सांगितलं म्हणजे त्यांना समजेल तेवढंच पवित्र आत्मा बोलतो. पवित्र आत्म्याला या शब्दावर कितीही वेळ पवित्र आत्मा बोलण्यास समर्थ आहे. पण पवित्र आत्मा तेवढंच बोलतो जेवढं समजण्याची पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये कुवत दिसते. पवित्र आत्मा आमच्या कुवतीच्या बाहेर कधीही एखाद्या गोष्टीला जास्त सांगत नाही. आणि जोपर्यंत ती गोष्ट समजत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा थोडक्यामध्ये ते समजून सांगण्याचाही प्रयत्न केल्यापासून माघार घेत नाही. यांनो, कधीही जीवनामध्ये आम्ही धनसंपत्तीवर आपला भरोसा, आपली भिस्त ठेवू नये. हेच पवित्र आत्म्याला शेवटी त्या वचनातून किंवा त्या विचारातून आपल्या विश्वासणाऱ्यांना समजावून सांगायचं आहे. प्रियांनो, देवबाप आम्हाला कधीही धनसंपत्ती लेस असं ठेवणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरणी करत नाही, कापणी करत नाही, कोठारात साठवीत नाही, तरी प्रभू त्यांना वेळच्या वेळेवर देतो. प्रभू जर पाखरांची काळजी घेतो तर जे प्रभूने आपल्या प्रतिरूपाचे बनवले त्यांची प्रभू किती काळजी घेईल. प्रभूने बायबलमध्ये सर्व प्रकारचे पुरावे ठेवलेले आहेत. पण हे पुरावे पवित्र आत्म्याशिवाय कोणालाही योग्य त्या रीतीने सांगता येणार नाही. म्हणून प्रियांनो, पवित्र आत्मा आमच्या जवळ आहे तर आमच्या जवळ सर्वात मोठी धनसंपत्ती आमच्या बरोबर आहे हे म्हणण्यास आम्ही कधीही माघार घेऊ नये. आणि जर आमच्यामध्ये पवित्र आत्मा तेवढा कार्य करत नसेल तर प्रभूला विचारायला पण आम्ही घाबरू नये की पवित्र आत्मा माझ्यामध्ये तेवढं कार्य करायला का येत नाही.
माझ्यामध्ये कोणती कमजोरी आहे, कोणती अशी गोष्ट आहे प्रभू की जी गोष्ट तुला मान्य होत नाही, म्हणून तुझा आत्मा माझ्याशी तेवढं बोलत नाही जेवढं बोलण्याची मी आपल्याकडं अपेक्षा करतो. म्हणून प्रियांनो, अंतिम समयामध्ये जे प्रभूच्या हितासाठी प्रार्थनेमध्ये देव बाप्पाला मागतील, देव बाप त्यांची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचा शब्द शेवटी सांगतो, आमच्या ज्या प्रार्थना आहेत ना प्रियांनो, आम्हाला वाटत असत काय नाही मी केली प्रार्थना देव बाप्पाकड. प्रियांनो, आमची प्रार्थना एक प्रकारचा धूप आहे, धूप. आणि स्तोत्र संहितेमध्ये सांगितलंय की माझी प्रार्थना धूपासारखी तुझ्या पवित्र आसनासमोर पोहोचली आहे. प्रियांनो, आमची प्रार्थना धूपासारखी तेव्हाच होऊ शकते जेव्हा आम्ही सैतानाच्या विरोधामध्ये चालण्याची प्रत्येक वेळेला प्रभूला तयारी दाखवू, तेव्हा आमची प्रार्थना धूप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वचनात पण सांगितलंय, देव बाप पण बोललाय, सर्व लोभापासून तुम्ही सांभाळा, दूर राहा. प्रियांनो, आम्हाला आमच्या भावी जीवनामध्ये लोभापासून होईल तेवढं दूर राहण्याचा आम्ही वचनाप्रमाणे प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट पाहूया आता आपण, त्यासाठी काढूया 1 योहान 3 अध्याय 24 वचन. 1 योहान 3 अध्याय 24 वचन. 3 अध्याय 24 वचन. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठायी राहतो. बघा प्रियांनो, दुसरी गोष्ट, आमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे का नाही याची तपासणी प्रत्येक विश्वासणाऱ्याला करण्याची देव बाप्पाने आज्ञा दिलेली आहे. आणि ही आज्ञा सेवकांना पण आहे. असं नाही की ही आज्ञा फक्त विश्वासणाऱ्याला देव बाप्पाने लागू केली आणि सेवकाला मनमानी प्रकारे करण्याची आजादी दिली. सेवकाला तर सर्वात प्रथम तपासलं पाहिजे की माझ्यामध्ये आत्मा येऊन बोलतो का, आत्मेच्या प्रेरणेने माझ्या मुखातून संदेश येतो का, याची प्रथम प्रभूच्या सेवकाने एकांतामध्ये देव बाप्पाला विचारणा करणं गरजेचं आहे. प्रियांनो, देव बाप्पाने मान्यता दिली तर आमचे संदेश पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने येतील. देव बाप्पाने जर मान्यता दिली नाही तर आम्ही पवित्र आत्म्याविना पण संदेश देऊ शकतो. जे पाऊल बोललेला आहे करंथीकराच्या पत्रामध्ये, काय बोललेला आहे पाऊल, मी बुद्धीचा संदेश देईल, मी आत्म्याचा संदेश देईल. पण प्रियांनो, आत्म्याचा संदेश काय असतो, बुद्धीचा संदेश काय असतो, ऐकणाऱ्याला देवाचा आत्मा ताबडतोब समजावून सांगतो. असं नाही प्रियांनो की ऐकणाऱ्या प्रियजनांना देवाचा आत्मा सांगत नाही की आलेला संदेश कुठून आहे म्हणून. परंतु देव बाप्पाने एक गोष्ट बायबल मध्ये सर्वांना शिकवली आहे. काय शिकवली आहे वचनातून पाहूया आपण. 1 करंथीकराचं पत्र 14 अध्याय 40 वचन. 40 वचन. सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. सर्व काही शिस्तीने आणि व्यवस्थितरित्या होऊ द्या. आमचा देव शिस्तीचा देव आहे. आमचा देव बेशिस्तीचा देव नाही. म्हणून प्रियांनो, ज्यांना ज्यांना देव बाप्पाचं वचन माहित आहे
आणि जे कुणी वचनाप्रमाणे चालण्याची प्रक्रिया प्रभूला दाखवतात ते या वचनाप्रमाणे सर्वजण शांत राहतात. प्रियांनो, ते कधीही कोणाची भावना दुखवीत नाही, ते कधी कोणाला खिन्न करीत नाही. पवित्र आत्मा कधीच कोणाला ही उभा देत नाही की एखाद्याला तू खिन्न कर, एखाद्याच्या भावना तू दुखव, एखाद्याचं मनस्थिती बिघडव. याची पवित्र आत्म्याने कोणालाच मुभा दिलेली नाही. सेवकाला दिली नाही, विश्वासणाऱ्याला दिली नाही. म्हणून प्रियांनो, सर्वजण शांतपणे संदेश ऐकतात. घरी गेल्यावर देव बाप्पाकडे जे आत्मेच्या प्रेरणेने चाललेले असतात प्रियांनो, ते घरी गेल्यावर एक शब्दाची प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही. काय प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही? ते देव बाप्पाकडे याची प्रार्थना करतात, देव बाप्पा, आज मी जे काय हाऊस प्रेयर मध्ये, चर्च मध्ये जो पण संदेश ऐकला आहे, तो संदेश तुझी इच्छा असेल माझ्या जीवनासाठी आशीर्वादित कर. तुझी इच्छा असेल तर आशीर्वादित कर, तुझी इच्छा नसेल तर तुला जे वाटत असेल ते माझ्यासाठी तू कर. प्रियांनो, जे सरळपणे प्रभूमध्ये चालतात ना प्रभूच्या नावाने, ते तर प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही. कारण प्रियांनो, मागील संदेशामध्ये पवित्र आत्मा बोललेला आहे. काय बोललेला आहे? प्रार्थना आमचा श्वास आहे. श्वास, प्रार्थना हे देवाबरोबर बोलणं आहे. प्रार्थना देवाची भेट घेणं आहे. प्रार्थना देवाच्या संगतीमध्ये चालणं आहे. आणि प्रार्थना देवाकडून आशीर्वाद घेणं आहे. प्रियांनो, प्रार्थनेचे खूप अर्थ आहेत. पवित्र आत्मेला जेवढे अर्थ योग्य वाटतात तेवढे पवित्र आत्मा सांगितल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आपल्या भावी जीवनामध्ये आम्हाला प्रभूमध्ये आमचा प्रवास व्यवस्थितरित्या व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर सैतानाच्या आणखी एका खबरदारीपासून आम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. सैतान फक्त एकाच गोष्टीने विश्वासणाऱ्याला बोलवतो असं नाही. अनेक गोष्टी आहेत सैतानाजवळ, पण देवबाप प्रामुख्याने जे महत्वाचं आहे ते सांगितल्याशिवाय आपल्या विश्वासणाऱ्यांना राहत नाही. सैतानाचा दुसरा कारनामा किंवा सैतानाचा दुसरा डावपेच काय असू शकतो विश्वासणाऱ्यांसाठी किंवा सेवकांसाठी, ते आपण वचनातून पाहूया. त्यासाठी काढूयात 2 करंथीकराचं पत्र 11वा अध्याय 14वं वचन. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो. प्रियांनो, सैतान देखील देवदूत आहे मी असं सोंग घेतो. पण सैतानाचं पितळ उघड कसं पडतं माहिती का प्रियांनो? जेव्हा वचनाच्या पट्टीमध्ये सैतानाला आणलं जातं ना, तिथं सैतान फेल होतो. म्हणून अरण्यामध्ये जेव्हा येशूची परीक्षा घ्यायला सैतान अरण्यात उतरला, येशूने कसं फेल केलं त्याला? कसे मोहाचे जाळे टाकले त्याच्यावर? काय म्हणलं तो? तू 40 दिवस उपाशी आहेस, तुला भूक लागली असेल, या धोट्यांना आज्ञा कर भाकरी व्हाव्या. येशू ख्रिस्ताने त्याचा मनातला विचार ओळखला आणि तो काय बोलला? वचनात हे पण लिहिलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. प्रियांनो, आणखी 2 जे प्रश्न सैतानाने केले, त्या 2 प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्यावर सैतानाला प्रभूने आपल्या सामर्थी नावाने हाकलून लावलं. तो पूर्णपणे निघून गेला. परत आला का तो?
तुम्हाला का नाही चौथा प्रश्न राहिला माझा, तू जरी हाकलून दिलं मी आलो परत, मला एवढा एक प्रश्न विचारायचा, याचं उत्तर दिलं ना मग मी कायमच निघून जातो. प्रियानो, प्रभूचा आदेश असा आदेश असतो, त्याने जा म्हटलं ना त्याला जावंच लागतो. तो परत आपली प्रतिक्रिया प्रगट करण्याची त्याला संधी मिळत नाही. त्याच्या मनात संधी असली तरी ती संधी त्याला प्रभू समोर व्यक्त करण्याची देव बाप परवानगी देत नाही. म्हणून 3 प्रश्न विचारले, देव बाप्पाने त्याला हाकलून लावलं. चौथ्या प्रश्नाला त्याने कधी आपल्या मुखातून उच्चारणच केलं नाही. प्रियानो, इथं सैतान जे देवदूताचं सोंग घेतो ना, जो आत्म्याच्या प्रेरणेने चालणारा असतो ना, त्याला आत्मा बरोबर दाखवून देतो की हे जी काही तुझ्या समोर आलेलं आहे हे देवाकडून आहे का सैतानाकडून आहे. सैतानाकडून असलेल्या गोष्टीविषयी पवित्र आत्मा लगेच आमच्याशी बोलायला सुरुवात करतो. प्रियानो, पवित्र आत्मा शांत राहणारा आत्मा नाही बरं का. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा बोलणारा आहे. म्हणून आम्ही म्हणतो आमचा प्रभू बोलणारा पण आहे, आमचा प्रभू चालणारा पण आहे आणि आमचा प्रभू करणारा पण आहे. म्हणतो का नाही आम्ही वचनाप्रमाणे. त्याला हा पाठपुरावा देव बाप्पाने ठेवलाय. सैतानाचे मोहाचे जाळे जरी आम्हाला समजले नाही प्रियानो, देवदूताचं सोंग घेऊन जरी तो आमच्याकडे आला, देवाचा आत्मा आम्हाला सांगतो या जाळ्यातून तुला कसं सुटायचं आहे. काय केल्याने तू या जाळ्यात फसणार नाही. पवित्र आत्मा आमचा सहाय्यक आहे. म्हणून वचनात काय सांगितलंय बघूया जरा आपण एक वचन. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8वं वचन. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. बघितलं प्रियांनो, आमच्यावर पवित्र आत्मा आल्यावरच आम्हाला सामर्थ्य मिळेल. आणि जेव्हा आम्हाला सामर्थ्य मिळेल तेव्हा ते सामर्थ्य सैतानाचं सोंग आम्हाला समजू देईल का नाही. का आम्ही म्हणू नाही मला समजलं नाही हे सैतानाचं सोंग आहे का कुणाचं सोंग आहे असं म्हणू का आम्ही. म्हणून आमच्यामध्ये पवित्र आत्मा सामर्थ्याने आहे का, तो आमच्याशी बोलतो का, तो आमच्या बरोबर राहतो का, हे अंतिम समयामध्ये विश्वासणाऱ्याने काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे. प्रियांनो, आणखी एक विचार सांगतो छोटासा. अंतिम समयामध्ये आपला वेळ आहे ना, वेळ जो पण वेळ आपल्याला दिला जातो प्रभूकडून, तो वेळ अतिशय किमती वेळ देव बाप्पाने मला दिला आहे हे समजून त्या वेळेला घालवण्याची तयारी करत जा. देव बाप्पाने दिलेला वेळ व्यर्थ गोष्टीसाठी खर्च करण्याचं अंतिम समयामध्ये तरी सोडून देण्याचा प्रयत्न करा. आता सगळंच फोडून सांगावं याला अर्थ राहत नाही. प्रत्येकाला कळतं माझा वेळ मी कसा घालवित आहे. ज्याला वाटत असेल ना की मी प्रभूच्या सानिध्यामध्ये वेळ न घालवता इतर गोष्टीसाठी माझा वेळ मी खर्च करत आहे, त्यांनी प्रामुख्याने प्रभूसाठी वेळ खर्च करण्याची तयारी प्रभूला दाखवावी आणि त्यासाठी प्रथम देव बाप्पाकड प्रार्थना करणं गरजेचं आहे. देव बाप्पाने जर मान्यता दिली माझ्या सानिध्यात तुला वेळ घालविण्याची मी परवानगी देतो, तरच तो प्रभूसाठी वेळ देईल. प्रभूने जर मान्यता दिली नाही, तो जर मनाच्या इच्छेने चालण्याकडे त्याने आपला कल ठेवला, तर देव बाप कधी जबरदस्ती करायला येत नाही बरं का. देव बाप आपचा कोणालाही कधी जबरदस्ती करत नाही. हे तू करच म्हणून त्याने फक्त आज्ञा दिलेली आहे.
की माझ्या आज्ञा पाळशील तर तुला मी आशीर्वादित करील. आणि इथं शब्द काय आलाय की जो आज्ञा पाळणारा इसम आहे त्याच्या ठाई प्रभू असतो. आणि पुढे सांगितलंय तो त्या इसमाच्या ठाई राहतो. प्रथम ज्याने आज्ञा पाळलं त्याला कॉन्फिडेंट येतो की प्रभू माझ्या बरोबर आहे. आणि मग प्रभू म्हणतो खरोखर जो कॉन्फिडेंट तुझ्यात आहे त्या कॉन्फिडेंट प्रमाणे मी तुझ्या ठाई आहे. सांगा ज्यांच्या ठाई प्रभू आहे, प्रभू ज्यांच्याशी बोलतो ते देवाच्या विरोधात चालण्याची तयारी दाखवतील का? त्यांना प्रभूच्या विरोधात चालणं आवडेल का? प्रियानो, देव बाप जर सहभागिता घ्यायला हाऊस प्रेयर मध्ये येतो ना तर देव बाप्पाची आज विशेष करून आपल्याला ही एक सांगण्याची विनंती आहे की तुमच्यामध्ये मी आहे का आणि मी तुमच्या ठाई राहतो का याची प्रामुख्याने तपासणी करा. आणि जर तुम्हाला वाटत नसेल की माझ्यामध्ये प्रभू अंदर बाहेर असा मी ठेवलेला आहे तर प्रभूला परमनंटली आपल्या मंदिरामध्ये येण्यासाठी आमंत्रण द्या. कारण एकदा जर प्रभू मंदिरात आला ना प्रियांनो, त्या मंदिराला कोणीही प्रभूच्या नावाने हिसकून घेऊ शकत नाही. सैतानाचा डोळा या मंदिरावरच आहे. म्हणून प्रभू म्हणला जो कोणी या मंदिराचा नाश करील मी त्याचा नाश करील. प्रियांनो, आम्हाला आमचं मंदिर आहे ना फार काळजीपूर्वक सांभाळायचं आहे. आणि या मंदिराला वचनाशिवाय आम्हाला सांभाळता येणार नाही. आम्ही जर वचन वाचलं नाही, आम्ही वचनाप्रमाणे केलं नाही तर आम्हाला या मंदिराची सुरक्षितता ठेवता येणार नाही. हे मंदिर आम्ही बेभरवशी ठेवलं आहे असं म्हणायला काही एक हरकत राहत नाही. म्हणून या मंदिराला वचनाने जपण्याची प्रत्येक वेळेला तयारी करण्याची आम्ही तयारी दाखवली पाहिजे. आणि या तयारीसाठी आम्हाला पवित्र शास्त्र देवाने दिलंय की तुम्ही हे रोज वाचा. देवानो, जीवनामध्ये प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचण्याची देव बाप्पाकडे तयारी ठेवा. आणि एकापेक्षा अधिक अध्याय जर वाचले तर देव बाप्पाला जास्त आनंद होईल. पण कमीत कमी एक अध्याय वाचण्याची आपल्या मनाची तयारी प्रत्येक दिवशी करत जा. वचनापासून स्वतःच्या आत्म्याला कधीही दूर ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना वाचता येत नाही प्रियांनो, त्यांची देखील देवबाप काळजी घेतो. कशी घेतो त्यांची काळजी? ते जे काही भोळी भाबडी प्रार्थना देव बाप्पाला करतात ना, ती प्रार्थनाच त्यांचं वाचन पण आहे आणि तीच प्रार्थना त्यांची सुरक्षितता पण आहे. पण ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी वचनाप्रमाणे स्वतःला प्रति दिवशी प्रभूसाठी तयार करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जो कोणी देवाच्या सांगण्याप्रमाणे देवाची इच्छा पूर्ण करण्याची तयारी दाखवेल तो भावी जीवनामध्ये शारीरिकरित्या आत्मिकरित्या आशीर्वादित झालेला स्वतःला तर प्रथम तो दिसेलच दिसेल. जग देखील म्हणून काय आशीर्वाद दिले त्यांना देवाने. ते बोलतात बरं का, ज्यांना प्रभूचा आत्मा चालवतो ते निश्चित बोलतात. तोंडावर जरी नाही बोलले तर मनात तरी म्हणतात काय देव बाप्पांनी यांना आशीर्वादित केलंय, हे का नाही तसा आशीर्वादित. आमचं मन आम्हाला बोलल्याशिवाय राहत नाही प्रियांनो. म्हणून जाणकार काय म्हणतात, ख्रिस्ती जीवन हे अनुभव घेण्याचं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन फक्त बोलण्याचं जीवन नाही. आमच्या जीवनामध्ये अनुभव असले पाहिजे की ख्रिस्ताने माझ्या जीवनामध्ये काय कार्य केले आणि हेच कार्य तुमच्या परिवारात व्हावे म्हणून देवबाप आज माझ्याद्वारे आपल्याशी बोलत आहे. इथं देवबाप्पाचा आत्मा आणि मी वेळ घालवायला आलेलो नाही.
देवाचा आत्मा कधी सेवकाला वेळ घालवण्यासाठी पाठवित नाही. देव बाप्पाचा आत्मा सेवकाला निरोप सांगण्यासाठी पाठवतो. म्हणून आजचा जो निरोप आपल्याला देव बाप्पाने कळवला आहे त्या निरोपाप्रमाणे आपल्या जीवनाला करण्याची तयारी आजपासून दाखवण्याची प्रभूला तयारी दाखवा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. पण नको करू का प्रयत्न करा. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजे बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून तुला धन्यवाद देते. ओ येशू ख्रिस्ता, ही सुंदर शिवे तू आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा. ओ बाप्पा, आम्ही आता जे वचन वाचलं ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे. त्या वचनात तू चालव बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, बाळासाहेबांनी ते वचन सांगत असताना त्यांच्या मुखाद्वारे ते नाही तर प्रभू ख्रिस्ता तू बोलत होता असा आमचा विश्वास आहे ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतो जे ते डोके किंवा ते घे तेथे मी उपस्थित आहे. तो आमच्यात उपस्थित होता असा आमचा विश्वास आहे ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, मी प्रार्थना करते बाप्पा या घरावर. हो प्रभू ख्रिस्ता, सर्वांचा तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू हो बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, मी आज विशेषतः प्रार्थना करते तिथीसाठी. हो प्रभू ख्रिस्ता, तिचा अवधी पुण्याला जाणार आहे बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझ्या सोबती तू राहा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, या साहित्यानी गोष्टी वाईट विचार सर्व अडीअडचणीपासून तिचा रक्षण करता, तारण करता आणि उद्धार करता तू ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, जाणं येणं तू आशीर्वादित कर ईश्वराजा. तुझ्या देवचाचं कुंपण तिच्या भोवती तू असू दे ईश्वराजा. आणि हो दे तुझ्याच नावाचं गौरव बाप्पा. सर्व अडचणीपासून सर्व संकटांपासून तिचं तारण करता आणि रक्षण करता तू ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, मी प्रार्थना करते आमच्यासाठी प्रभू. हो प्रभू ख्रिस्ता, आम्हाला लागणार बुद्धी चातुर्य तू आपल्या ज्ञानाच्या भांडारातून पुरव. आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आमच्या सर्वांच्या सोबती तू राहा. हो प्रभू ख्रिस्ता, पप्पासाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. ते काम करीत असताना त्यांना लागणार शक्ती ताकद तू पुरव ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांच्या सोबती तू राहा. आई आणि मम्मीसाठी प्रार्थना करते ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, दिवसभर घरकाम करीत असताना त्यांच्या सोबती तू राहा. त्यांना लागणारी शक्ती तू पुरव ईश्वराजा. मी बाळासाहेबांसाठी प्रार्थना करते. तुझी वचन सेवा करत असताना बाप्पा तू त्यांच्या सोबती राहा. त्यांना चांगलं आरोग्य तू दे ईश्वराजा. आणि हो दे तुझ्याच नावाचं गौरव. या रात्रीच्या समयाला आम्ही जे जेवण खाणार आहे ईश्वराजा ते तू आशीर्वादित कर. आम्हाला दिलंच तुझं सर्वांना दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, जे प्रवास करत आहेत त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. जे आजारी आहेत येशूच्या नावात त्यांचा तू आजार बरा कर. तू खाल्लेल्या चापकांचं आरोग्य तू त्यांना प्राप्त करून दे. आणि हो दे तुझ्याच नावाचं गौरव. ही छोटीशी प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र केली म्हणून भेटतोय. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही सोडले तसे सोडून आम्हाला सोड. आणि आम्हाला सोडत नकोस तर आम्हाला सोडवत सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही स्वर्गात आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. बंद कर.